गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 54. तीच नस पुन्हा बाहेर आली तर वेदीतला खाली बसलेलं बघून ती जरा त्याला दम देत म्हणाली, सर तुम्ही असं खाली नका बसू, कारण इथे डॉक्टरांची ये-जा असते, ते आम्हाला ओरडतील. प्लीज तुम्ही तिकडे वेटिंग एरियात बसा. ती त्याला उठायला सांगत म्हणाली. तसा वेदीत उठून वेटिंग एरियात चालू लागला. वेदीत स्वतःच भानावर नव्हता. नक्की काय चाललंय आपल्या आयुष्यात? आपल्याच आयुष्यात हे इतक्या हाय लेवलला काय येतात संकट? आधी आई, आता वेद. नाही, वेदला काहीच होऊ देणार नाही. देव जरी आला ना तरी मी त्याला टच पण करू देणार नाही. त्याच्याऐवजी तू मला नाही सांगितलं, पण त्याच्याशिवाय आम्ही नाही जगू शकत. आईशिवाय कसं तरी जगतोय. म्हणूनच त्याने बाहेर पडायचा निर्णय घेतला होता. अजूनपर्यंत कोणाशीच बोलला नव्हता, पण त्याला आपल्या आईची कायम आठवण यायची. तिला आजारी बघून कायम हृदयात खुपायचं. फक्त तो कोणाला दाखवू शकला नव्हता. आणि बघणारं तरी कोण होतं? वेद प्रचंड जिद्दी होता. वेदला समजून घेण्यात आणि त्याला सांभाळण्यात स्वतःला कधी त्याने बघितलंच नाही. पण मोठं झाल्यावर आणि प्रत्यक्षात आई पडद्याआड गेल्यावर तिचं नसणं त्याला जास्त सतावत होतं. आईला नातवंड खेळवायचं म्हणून फॅमिली प्लॅनिंग न करता त्याने निर्णय घेतला होता. आपल्या बजेटचा विचार न करता त्याने आईसाठी वागला होता. तसं त्याने साधनालाही सांगितलं होतं. त्यामुळे तिनेही आडेवेडे घेतले नव्हते. लहान वयात ती मोठी झाली होती, घरची मोठी सून. त्याला माहित होतं आपण बाहेर पडलो तर वेदला त्रास होईल, पण असा कधी दिवस येईल वाटलं नव्हतं. प्रचंड तणावात चालत असताना नेमकं काय झालं त्याचं त्यालाच कळलं नाही. पायाखाली असणारी जमीन अचानक गायब झाली आणि हवेत तरंगत असल्याचा भास त्याला झाला. आणि क्षणात अंधार गुडूप झाला. मी आता चांगला चालत होतो, आता काय झालं? कोणीतरी बांधून ठेवल्यासारखं माझं शरीर का उघडलंय, आखडलंय? तो स्वतःशीच मनात विचार करत होता. थंड पाण्याचा शिडकावा झाला त्याच्या तोंडावर. आजूबाजूला लोक उभे होते. समीर दिसत होता त्याला. संध्याची आईही तिथे आली होती. ती त्याच्या जवळ येऊन बसली. काय झालं रे बाळा? तिने अलगद प्रेमाने हात फिरवला आणि आपली आईच वेदीच्या डोळ्यासमोर उभी राहिली. होईल ना वेद बरा? जणू तो आपल्या आईलाच विचारत होता. तीच आपल्याला भेटायला आली असाच भास झाला त्याचा. आपलं लेकरू असं निश्चित पडलंय, कोणती आई शांत बसेल? संध्याच्या आईनेही मान हलवली, तसं वेदीतलं बरं वाटलं. काय झालं ते मलाही कळलं नाही. मी बाहेर येत होतो पण पुढचं काहीच कळलं नाही, वेदीत म्हणाला. बरं तू आराम कर, सुलभाने त्याला सांगितलं. तो तिथे थोडा वेळ थांबला. तोपर्यंत त्या परत आल्या. हे घे, हे खाते, तुला बरं वाटेल. तू आता जेवून घे. वेदीतला सुलभा सफरचंद आणून देत म्हणाली. त्याने तिच्या प्रेमापोटी थोडं खाल्लं, पण नंतर त्याला जमेना. समीरही पुढे आला. काय झालं वेदीत? नक्की कशाचा त्रास झाला तुला? साधना म्हणाली की तू डॉक्टरला भेटायला गेलास. समीरने विचारलं. कुठे आहे ती? कुठेच दिसली नाही ती. त्यामुळे वेदीतने विचारलं. कारण त्याला सर्वांनी घेरलं आणि तीच नाही म्हणजे नक्की गेली कुठे? तिला कसं कळलं नाही
विचार करत होता की संध्या आणि प्रकाश आले त्याच्याजवळ. भाऊजी कसं वाटतंय आता? संध्याने विचारलं. तसं त्याने मानेनेच बरं वाटतंय असं सांगितलं. साधना कुठे आहे? त्याला या क्षणी साधनाची कमी जास्त जाणवत होती. मुलांना घेऊन ती खाली गेली आहे. मुलं इथे कंटाळली म्हणे. मला खालीच भेटली ती. तेव्हाच मला बोलली की तू डॉक्टरला भेटायला गेलास म्हणून. पण आत आलो तुला बघायला तर तू माझ्या समोरच खाली कोसळलास. काय सांगितलं डॉक्टरांनी तुला? समीर काळजीने वेदितकडे बघत म्हणाला. तो होईल बरा म्हणाले. वेदितने संध्याकडे बघितलं तसं समीरला काहीसं जाणवलं. वेदित संध्यासमोर काही सांगू इच्छित नाही हे त्याला समजलं. बरं तू आराम कर. तू काही खाल्लं की नाही? समीरने वेदितला विषय बदलत विचारला. नाही वेदितने सांगितलं. तसं संध्याची आई लगेच बाहेर गेली. तिने जेवणाचा डबा वेदित समोर ठेवला व त्यातलं थोडंसं डिश मध्ये घेत त्याच्या समोर धरलं. तू काही खाल्लं नाहीस तेव्हाच तुला चक्कर आली वाटतं, समीर वेदितला म्हणाला. असं म्हणत वेदितने थोडं खाल्लं. तू इथेच बस. तुम्ही सर्व बाहेर थांबा. त्याला जरा आराम करू दे. मी आहे त्याच्यासोबत. असं म्हणून समीरने सर्वांना बाहेर पाठवलं व स्वतः पुन्हा वेदितकडे आला. हा आता बोल. डॉक्टर काय म्हणाले तुला? समीर त्याच्या जवळ बसत म्हणाला. डॉक्टर म्हणाले त्याचं इन्फेक्शन वाढलंय. वेदितने रडत सर्व समीरला सांगितलं. तसं समीरलाही वाईट वाटलं. त्याचाच धक्का तुला बसला हो ना? समीरने विचारताच वेदितने समीरला जाऊन डायरेक्ट मिठीच मारली आणि रडायला लागला. तो कोणाला दुःख दाखवू शकत नव्हता. सर्वांच्या तब्येती नाजूक. संध्या 2 जीवांची तर बाबा हार्ट पेशंट. साधना सर्वांचं करता करता थकून जात होती. तिला वेदितशी बोलायलाही फुरसत नव्हती. मुलांना सांभाळून घरून डब्बा बनवून आणत होती. संध्याला धीर देत होती. तेच मोठं काम करत होती ती. अजून आपलं टेन्शन तिला सांगून तिला कमजोर करायचं नव्हतं त्याला. सुलभा मुलांकडे गेली आणि साधनाला सर्व सांगून पाठवलं. तशी ती पळतच वेदितकडे पोहोचली. समीर आणि त्याला बोलताना बघून तिला थोडं बरं वाटलं. पण थोड्या वेळापूर्वी त्याला काही झालं होतं हे आठवून ती लगेच त्याच्या जवळ पोहोचली. अहो तुम्हाला चक्कर आली होती का? संध्याची आई म्हणाली. साधनाने काळजीने वेदितकडे बघत विचारलं. हो अगं त्याने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं ना, त्यामुळेच त्याला चक्कर आली. आता थोडं खाल्लं आहे त्याने. तू काळजी करू नकोस. ठीक आहे आता तो. समीर तिला समजावत म्हणाला. आता बरं वाटतंय ना? साधनाने त्याच्याकडे बघत विचारलं. आता मात्र त्याला एकदम भरून आलं. तो पुढे येऊन साधनाला मिठी मारत म्हणाला. साधना माझा वेद, तो आपल्याला सोडून जाता का म्हणे. डॉक्टर म्हणत होते त्याचा आजार वाढलाय. मी काय करू सांग? त्याचं असं बोलणं ऐकून खरं तर तिलाही वाईट वाटलं होतं. पण त्या क्षणी जर ती रडली असती तर वेदित अजून खचला असता. संध्या आणि बाबाही दोन्ही माणसं नाजूक होती. त्यांना जराही कळवू द्यायचं नव्हतं. त्यामुळे तिने वेदितला थोडं रडून मोकळं होऊ दिलं. बघा होतील ते बरे. तुम्ही असं खचून जाऊ नका बरं. आपल्याला 2-2 माणसं सांभाळायची आहेत. परत 2 मुलं आहेत, त्यांना बघायचं आहे. असं रडत बसून नाही चालणार.
तुम्हाला स्वतःला उभं केलं पाहिजे तुम्हाला. साधना वेदितला समजावत म्हणाली आणि वेदितही आता बऱ्यापैकी सावरला होता. तो डोळे पुसत साधनापासून बाजूला झाला. तू जेवलीस? त्याने साधनाला विचारलं. नाही, तुम्ही, मी आणि संध्याचे आई बाबा जेवायचे आहोत, साधना म्हणाली. मी जेवलो, तुम्ही तिघही जेवून घ्या बरं. मी मुलांना थोडा वेळ बघतो. समीर आहे इथे, वेदित म्हणाला. बरं, त्या पण माझ्याबरोबर कधीच्या काम करत आहे, त्यांनाही भूक लागली असेल, साधना म्हणाली आणि बाहेर गेली. वेदित, तू असं डगमगू नको रे, त्याला काही नाही होणार, समीर वेदितच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तसं वेदितने मान हलवली आणि मुलांना बघायला बाहेर गेला. संध्याची आई त्यांना बघत होती. तो तिथे गेल्यावर मोहित आणि छकुली त्याला येऊन बिलगले. आई, तुम्ही जा, मी बघतो मुलांना, वेदित म्हणाला. तसं सुलभा हॉस्पिटलमध्ये आली. साधनाने त्यांना आणि प्रकाशना जेवायला दिलं. तिने स्वतःलाही थोडंसं घेतलं. संध्या आता काहीच खायला नको म्हणत होती. वेदितच आजारी, त्याला जाऊन काय विचारणार आता? वेद कसा आहे, काय बोलले डॉक्टर असं? कारण त्यांच्या बोलण्यात थोडी तफावत जाणवली तिला, पण तिने तेव्हा दाखवली नाही. पण आता मात्र तिच्या हृदयात खूपच जास्त धडधड जाणवत होतं. का? वेदबद्दल डॉक्टर काही बोलले असतील का? मनात विचार करत ती चालू लागली. पण पाय पुन्हा सुचतील या भीतीने ती खाली बसली. पण विचारचक्र काही थांबत नव्हती. डोकंही दुखायला लागलं होतं. काहीच खाऊ वाटत नव्हतं. फक्त पोटातल्या बाळासाठी ती थोडं का असेना फक्त घशाखाली घालत होती. त्याची चव काय आणि काय खातोय हे तिला जाणवतही नव्हतं. तिचं पूर्ण लक्ष वेदच्या तब्येतीकडे लागले होते. तो कधी बरा होईल, तो कधी तिच्याशी बोलेल, असं झालं होतं तिला. त्याचं पोटावर हात ठेवून बाळाशी रोज बोलणं, छकुलीला कामावरून आल्यावर बघणं, बाबा असले तरी तिला नेऊन फिरवून आणणं. छकुलीही आपल्या बाबाला मिस करत होती, पण बाबाला बरं वाटत नाही हे तिला कळलं होतं. त्यामुळे तिने एका शब्दाने संध्याला काहीच विचारलं नव्हतं. कदाचित वेदचा समंजसपणा लहानपणीच तिच्याकडे आला असावा. त्यानेही नाही का कोवळ्या वयातच आईला आजारी होताना बघितलं होतं. तेव्हा लहान असताना यायची ती. नंतर मात्र मोठी झाली आणि त्यांच्याकडे जाणं सोडलं होतं ती. पण वेदचे आईबाबा येऊन जायची, त्यामुळे ती त्यांना चांगलीच ओळखत होती. पण कधी तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपलं इथे लग्न होईल म्हणून. तिचं विचारचक्र कुठून कुठे पोचलं होतं. तिने विचार बाजूला करत ICU युनिटकडे गेली. तिथे आपल्याला कोणी दिसतंय का ते बघू लागले. सर्व खात होते, त्यामुळे तिकडे कोणाचं लक्ष नव्हतं. समीर आत बसला होता, त्यामुळे त्याचंही लक्ष नव्हतं. तिला डॉक्टर आपल्या केबिनकडे जाताना दिसले. ती थोडं आपल्याला जमेल तसं पटपट चालू लागली. डॉक्टर, वेद परत पेशंट कसं आहे? तिने विचारलं. तसं डॉक्टर तिच्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकून तिला बरं वाटलं. ती जायला वळली तर तिला थोडं गरगरलं. संध्या ठीक असेल ना? तिला काय होत असेल पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत कथा ऐका आणि वाचा. कशी वाटते तेही सांगा. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे.
निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.